भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण ESR अभियानाला गती देण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी भर पावसात महाराष्ट्र गुजरात सीमेलगतच्या दुर्गम ठाणापाडा गावाला भेट देत प्रशासनाच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला। हातगड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ठाणापाडा येथे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्या कामकाजाची पाहणी केली। यावेळी त्यांनी दिव्यांग मतदार भाऊराव गुलाबराव मोरे यांच्या घरी जाऊन स्वतः प्रगणना फॉर्म भरून घेतला। आवश्यक कागदपत्राची पडताळणी, माहितीची नोंद, स्कॅनिंग आणि डिजिटल डिझाईनची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर काश्मीरा संखे, तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार सुयोग वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आयुष शर्मा यांनी सांगितले की विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण ही लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे। त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने अचूक, पारदर्शक आणि वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक आहे। दुर्गम व सीमावर्ती भागातील एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून प्रत्येक मतदाराची माहिती अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे। यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दळवट येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली। विद्यार्थ्यांच्या सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। यावेळी कळवणचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर काश्मीरा संखे आणि तहसीलदार रोहिदास वारोळे उपस्थित होते। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।